नमो बुद्धाय, जय भीम. मी तनिष्क खिल्लारे. लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. महाड चौदार तळ्यावर भीम अनुयायांची अलोट गर्दी, शासनाकडून चोख बंदोबस्त. 20 मार्च चौदार तळे सत्याग्रह दिवस म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी 100व्या वर्षात पदार्पण केल्याने शासनाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. समता सैनिक दलाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली, तसेच शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 तळे जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आदित्य तटकरे, IAS डॉक्टर हर्षदीप कांबळे, मंत्री भरत गोगावले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश दिला जातो. रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा संदेश याच भूमीतून दिला. तर चौदार तळ्याच्या आंदोलनातून स्वराज्य हे समतेसह असायला हवे असा समता स्थापनेचा संदेश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. चौदार तळ्याचा सत्याग्रह हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र शासनाने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून तळ्याचे पाणी निर्मळ राहील अशा पद्धतीने विकास केला जाईल. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ज्या व्यक्तीवर जातीभेदातून अत्याचार झाले आणि ज्यांना प्राण गमावे लागले अशा त्यांच्या वारसांना आज थेट शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे सुद्धा देण्यात आली. त्यामध्ये अनुष्का शिंदे, सारिका बनसोडे, पूनम जाधव, पूजा म्हस्के, धीरज पवार, योगिता जाधव, समीर गांगुर्डे, सीमा बेतालजी आणि मनोज साळवे यांचा समावेश आहे. यावेळी मोठ्या संख्येने राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भीम अनुयायांकडून शिस्तबद्ध पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अनेक संस्थांच्या माध्यमातून जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर पुस्तक खरेदी करून बाबासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचे काम करताना दिसले. संपूर्ण महाराष्ट्रातून महिला तसेच लहान बालकेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास आले होते. सर्व अनुयायांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी उपस्थित आयुष्यमान IAS हर्षदीप कांबळे, खासदार धैर्यशील पाटील, खासदार सुनील तटकरे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार प्रवीण दरेकर आणि आंबेडकरी संघटनांचे नेते उपस्थित होते. बाबासाहेबांनी दिलेला संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश अनुयायी अंमलात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आज आंबेडकरी समाज शिकून पुढे जात आहे. याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. महाड नगरी भीम अनुयायांनी शुभ्र वस्त्र परिधान करून नटली असल्याचे दिसून आले. संगीत क्षेत्रातील गायकांनी आपल्या गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले. खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व भीम अनुयायांनी जो आम्हाला आनंद झाला हे शब्दात सांगता येणार नाही. इथे आल्याने आम्हाला स्फूर्ती तसेच चेतना मिळाली. हा क्षण प्रेरणादायी असल्याचे मत तरुणांनी मांडले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणास्थान असल्याचे मत त्यांनी मांडले. जवळच असलेल्या बौद्ध लेण्यावरही अनुयायांनी भेट दिल्याचे समजले. महाड नगरपालिकेकडूनही चांगली व्यवस्था करण्यात आली होती. 14 तळ्याचे पाणी 12ही महिने स्वच्छ राहील अशी खबरदारी घेण्यात येईल असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सैनिकांच्या ड्युट्या वेगवेगळ्या ठिकाणी लावून अनुयायांना कोणतीही निकड भासणार नाही याची काळजी घेण्यात आली. आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.